संपत आलाय हा। नमस्कार, माझं नाव आहे मेघा आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ग्लिसरीन साबणापासून घरामध्ये भांडी घासायची पेस्ट बनवणार आहोत। तर इथे साधारण आपल्याला 125 ग्रॅम कोणताही ग्लिसरीन साबण लागेल। तर इथं मी माइल्ड अँड क्लिअरचा ग्लिसरीन साबण आहे माझ्याकडे, तर तो मी घेतेय। सगळ्यात आधी त्याला चांगलं किसून घ्यायचं किंवा तुम्ही कापून तुकडे पण करू शकता। आपलं फक्त ते विरघळलं पाहिजे यासाठी मी ते बारीक करून घेतेय, तुम्ही बघू शकता। आता सगळ्यात आधी एक पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये हा किसलेला पूर्ण साबण टाकायचा या प्रकारे, आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण साधारण अर्धा लिटर पाणी। आपल्याला हे विरघळवायचं आहे। आता या साबणाची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शुगर टाकायचे, हो साखर टाकायची। साखर ही मोठे 4 चमचे पाहिजे, माझ्याकडे छोटे छोटे चमचे त्यामुळे मी 8 चमचे टाकली आहे। तर साखर टाकल्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचे आणि चांगलं वितळून घ्यायचे, म्हणजे आपल्याला काही फेस नको, थोडे सुद्धा लम्स नको। तर ॲक्च्युली मी हे फेसबुकला बघितला होता हा व्हिडिओ, तर मी हा ट्राय करणार आहे। आता आपण याच्यामध्ये साधारण 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ एकदम थोडं थोडं टाकून एकदम फास्ट आपल्याला हलवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पूर्णपणे हे जे मीठ आहे ते मेल्ट झालं पाहिजे। आणि याच्यामध्ये मी गॅस बंद केलाय आणि मग हे सॉल्ट टाकतेय। तर हे सॉल्ट हळूहळू टाकून पूर्णपणे विस्करने मी हे पूर्ण विरघळून घेते ह्या प्रकारे, आणि एका रिकाम्या भांड्यामध्ये काढून घेते। कुठला पण भांडं घ्या, काही पण घ्या, आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक पेस्ट तयार झाली आहे। ही पेस्ट साधारण हे बघा अशी घट्ट होते, ही अशीच डब्यामध्ये ठेवायची आणि डब्यातूनच यूज करायची। आता मी भांडी घासून दाखवते तुम्हाला। तर मी नॉनव्हेज बनवलेलं आहे। नॉनव्हेजचं तुम्हाला माहिती आहे, वास येतो भांड्यांना, म्हणून मी आज स्पेशली हे ट्राय करते। तर तुम्ही बघू शकता ताट मी घासलंय, ताट तर चांगलं निघालंय तुम्ही बघू शकता, आणि वास पण येत नाहीये, म्हणजे वशाट वास जो येतो नॉनव्हेजला तो भांड्यांना येत नाहीये। आणि मेन म्हणजे तेच आहे, जो विम साबण असतो त्याचा खूप घाण वास येतो, मला अजिबात आवडत नाही पर्सनली, त्यामुळे मी हे जुगाड बनवून बघतेय। यूज झालेला आहे। तर मी एका साबणापासून एवढं बनवलं आहे, साधारण 1 किलोच्या वरती हे बनलेलं आहे, पण याला पूर्ण 1 ग्लिसरीन साबण लागतो। संपत आलाय हा। साबण संपत आलाय पूर्ण, हा एवढा साबण आहे आणि मी हा यूज केलाय आणि चांगला आहे। तुम्हाला करतच तर तुम्हाला तेच दाखवायचंय। हा साबण तुम्ही बघू शकता, हा साबण खूप चांगला आहे, मी एवढापर्यंत यूज केलाय बघा, हे पूर्ण संपलं आणि खूप चांगला आहे। स्मेल्स ऑल्सो गुड, यू कॅन यूज इट। आणि मी काहीतरी दुसरं अजून ट्राय करणार आहे। मी फेसबुक वरती एक काहीतरी विचित्र बघते आणि ट्राय करते, तर मी पण तुम्हाला ट्राय करून दाखवेल। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करायला अजिबातच विसरू नका। बिकॉज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि काही जर नवीन जुगाड असेल माझ्या माइंडमध्ये तर मी नक्की नवीन व्हिडिओ आणेल। थँक्यू सो मच।